संजय विरुद्ध संजय. भांडूपमध्ये राहणाऱ्या या दोन खासदारांच्या वादाची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. संजय पाटलांनी केलेली विधानं, राऊतांनी त्यांना केलेला पलटवार, मुंबई पोलीस आयुक्तांना राऊतांनी लिहिलेलं पत्र, सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन तुडवावर संजय दिना पाटील म्हणाले, मी पोलिसांच्या भरोशावर नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन फिरतो. माझ्या घरातील लोकांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर घरात घुसून एकदा असंच झालं होतं. त्यांच्या लक्षात नसेल, त्यांना सांगा. त्यांचे आजोबा जिवंत असतील. माझे वडील असताना काही लोक आले होते, त्यातले 5 लोक आम्ही मारले. तशी स्थिती पुन्हा होऊ नये. संजय दिना पाटलांनी हे विधान केलं आणि त्यानंतर एकच वाद रंगला. संजय दिना पाटलांच्या या धमकीनंतर राऊतांना देखील राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करत संजय दिना पाटलांना प्रत्युत्तर दिलं. मी लागतो नादाला. चल मी तुझ्या नादाला लागतो. या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडूपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या जाईल. चला, मला बोलायचं आहे ते बोललोय मी. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतो? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काही लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? एवढंच बोलून राऊत थांबले नाहीत, तर आता 24 तारखेला संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलंय. देवेंद्र भारती यांना पत्र लिहत राऊतांनी गंभीर आरोप केलेत. UAPA अंतर्गत दिना पाटलांवर अटकेची कारवाई करावी. त्यांनी मारलेले 5 लोक कोण आहेत? त्यांच्या घरात बॉम्ब आहेत, असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेत. राऊत आपल्या पत्रामध्ये म्हणतात, ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या नादाला लागू नका, असं ते म्हणतात. माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात. धमकी देताना ते पुढे म्हणतात, मी याआधी 5 लोकांना ठार केलंय. ठार केलेले हे 5 लोक कोण आहेत आणि संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केलं त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्यानं त्याच्या विरोधात तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा. माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकीन, घरात घुसून मारेन, असं ते म्हणतात. खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्या कामी दहशतवाद विरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल आणि दहशतवादी राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणं गरजेचं आहे. त्यांची सर्व वक्तव्य दहशतवाद गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, नाहीतर मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. संजय राऊतांनी संजय दिना पाटलांच्या अटकेची मागणी करत हा लेटर बॉम्ब टाकलाय. दरम्यान माध्यमांनी जेव्हा संजय दिना पाटलांना या संदर्भात विचारलं तेव्हा त्यांची जीभ घसरली. पत्रकारांवरच संजय दिना पाटलांनी सगळा राग काढला. तुम्हाला इज्जत देतोय, इज्जतीत राहा, असं म्हणत संजय दिना पाटलांची भाईगिरी यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे टोकाला गेलेला संजय विरुद्ध संजय वाद, या वादामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.